तर म्युच्युअल फंड मध्ये दोन प्रकारचे टॅक्सेशन असतात. एक लॉंग टर्म गेन टॅक्स असतो आणि एक शॉर्ट टर्म गेन टॅक्स असतो. तर सर्वात प्रथम आपण बघूया की लॉंग टर्म गेन टॅक्सवर कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं जातं. लॉंग टर्म गेन टॅक्स हा 1 वर्षाच्या वर इन्व्हेस्टमेंट ठेवली असेल तर कॅल्क्युलेट होतो. तुम्ही बघू शकता इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 3 लाख रुपये होती आणि विड्रॉलच्या वेळेस त्याची मार्केट प्राइस 4.5 लाख रुपये होती, म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला. लॉंग टर्म गेन टॅक्स हा 1,25,000पर्यंत एक्झेम्प्टेड असतो, म्हणजेच 1,25,000पर्यंत जर तुम्हाला प्रॉफिट झाला तर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला टॅक्स पे करावा लागत नाही. पण इकडे 25,000 रुपये जास्त प्रॉफिट झाल्यामुळे उरलेल्या 25,000वरच फक्त टॅक्स आकारला गेला, म्हणजेच 3,125 रुपये टॅक्स हा त्यांना पे करावा लागला आणि फायनल अमाऊंट टॅक्स डिडक्ट होऊन 4,46,875 रुपये भेटले. ओव्हरऑल पूर्ण इन्व्हेस्टमेंटवर 49.60% रिटर्न भेटले 2 वर्षात.